कांग्रेस के सीनियर लीडर साबिक मरकजी वजीर मरहूम सीके जाफर शरीफ की 5वीं बरसी के मौके पर पुलकेशी नगर के एमएलए एसी श्रीनिवास और दीगर लीडरान ने मरहूम जाफर शरीफ के घर पहुंचकर इन्हें खराज अकीदत पेश की। 25 नवंबर को मुनक्किदा जाफर शरीफ के ताज़ियती इजलास में एसी श्रीनिवास ने कहा कि जाफर शरीफ मेरे सियासी गुरु थे। इस मौके पर मरहूम जाफर शरीफ के पोते अब्दुल वहाब शरीफ, साबिक कॉरपोरेटर सैयद मुजाहिद, AR जाकिर और दीगर अहम लीडरान मौजूद रहे। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕರು ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ನನಗೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಮಾನ ಕೊಟ್ಟಂಥ ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಗುರುಗಳು, ದೊಡ್ಡವರು, ಹಿರಿಯರು, ಅವರು ಬರೀ ನಮಗೆ ಅಲ್ಲ ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ನಾಯಕರಾಗಿದ್ದರು ದಿವಂಗತ ನಮ್ಮ CK ಜಾಫರ್ ಶರೀಫ್ ಸಾಹೇಬರು. ಅವರು ಅತ್ಯಂತ ಹಿರಿಯ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾದರಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದರು. ಅವರ ಈ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳು ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಜನಗಳು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋಗಿದ್ದಾರೆ ರೈಲ್ವೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ರೈಲ್ವೆಯಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಜನಗಳಿಗೆ ಸೇವೆ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಸದಾ ನೆನೆಸ್ಕೊಬೇಕು. ಅವರ ಕೊಟ್ಟ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹಾಕ್ಕೊಟ್ಟಂಥ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತಗಳ ಮೇಲೆ ನಾವು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಇವತ್ತೇನಾದರೂ ನಾವು ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ತತ್ವನೇ ನನಗೆ ಕಾರಣ, ಅವರ ಶಿಸ್ತು ನಿಯಮ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಅಂಥವ್ರು ಇವತ್ತು ಪುಣ್ಯತಿಥಿ ಇದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಅವರ ಮೊಮ್ಮಗರಾದಂಥ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರಾದಂಥ ಯಾವಾಗೂ ನಾವು ಜೊತೆಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಹಾಬ್ ಶರೀಫ್ ಸಾಹೇಬ್ರಿದ್ದಾರೆ. ಈ ಭಾಗದ ನಮ್ಮ BBMP ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಜಾಕಿರ್ ಭೈ ಇದ್ದಾರೆ, ಮುಜಾಹಿದ್ ಭೈ ಇದ್ದಾರೆ, ಜಫರುಲ್ಲಾ ಇದ್ದಾರೆ, ಜೋಶ್ ಇದ್ದಾರೆ, ನಟರಾಜ್ ಇದ್ದಾರೆ. ಅವು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುಖಂಡರುಗಳು ಅನೇಕರು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಪುಷ್ಪವನ್ನು ಹಾಕೋದ್ರ ಮೂಲಕ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आज 5 साल हो रहे हैं दादा को इस दुनिया से जाते हुए। जैसे कि आपको पता है कि हमारे मज़हब में हम मानते हैं कि ये सफ़र का एक पहलू है ये दुनिया। तो इंसान कभी मरता नहीं, और ख़ासकर दादा जैसे शख्सियत जिन्होंने वतन के लिए इतना किया है और रेलवे के लिए इतना किया है। आज अगर वतन के जितने भी शताब्दी हैं, जितने भी राजधानी ट्रेन हैं और 14,000 रेलवे किलोमीटर को उन्होंने नैरो गेज से ब्रॉड गेज किया, ये खिताब सिर्फ उनको हासिल है क्योंकि उन्होंने मेहनत की। तो मेहनत का फल है ये, वो एक मिसाल है इस बात की। तो हर एक को मेहनत करना चाहिए। मुझे यही उनसे सबक और सीख मिलती है कि हमें मेहनत करना चाहिए। आज मुझे लगता है कि मुझे और मेहनत करना चाहिए। इस तरह उन्होंने बहुत सारे चीज़ें की। कोंकण रेलवे उन्होंने डाले, उस रेलवे की वजह से कितने लोगों को रोज़गार मिला। जितना भी उन्होंने जो वो कर पाए, वो मैं उनसे हमेशा यही सीखता था। वो कभी छुट्टी नहीं लेते थे, हमेशा काम में लगे रहते थे और हमेशा ये सोचते थे कि वतन को कैसे आगे लेके जाए। वो सबसे पहले वतन परस्त थे, फिर बाद में हर एक परस्त थे।